हाय कर. हाय जोरात आवाज येऊ दे ना तुझा. हाय पप्पा आले आमच्या घरी. पप्पाने तुला काय खाऊ आणलं सांग. चॉकलेट. आवडली चॉकलेट तुला? आवडली. तर आपण पहिलं कुठं ऊस तोडायला जात होतो ना तिथं, मग बंदच केलं आम्ही जायचं. ते लय लांब होतंय ना, मग तिथून येणार बायांनी. आपलं एक सोडा गड्या माणसांचं सोडा, घर तिथलं काम केलं की घरी काही काम नसतं, पण बायांना घरी येऊन स्वयंपाक बनवायचं असतं. लेकरं बाळ उपाशी असेच झोपून जातात. पोरं रोहन आर्यन त्यांनी कधी तर भात बनवतात खात्यात, नाही तर असंच झोपून जातात. मग आम्ही येऊन त्यांच्यासाठी जेवण बनवलं. त्यानंतर त्यांना उठा म्हणलं तरी पण नाही उठत. त्यामुळं आम्ही बंद केलं ते काम. पण मग इथं जवळ एक काम भेटलंय आपल्याला, ते पण ऊस तोडायचं. म्हणजे इथल्या इथं जरा परवडण्यासारखं काम आहे, त्यामुळं आम्ही आलोय. तुमची वहिनी बघा तिथं, तिचे आई वडील पण आहेत, म्हणजे माझे सासू सासरे पण आहेत. आणि नेमकं हे आपल्या गावाजवळच काम आहे. आणि त्यांनीच म्हणजे ग्रुप तयार केलाय हा. मग ते बोलले येत आहे काय, चला. उगत तेवढ्या लांब जाऊन ना परवडत ना काय, आणि त्यात पण रात्रीचं उशीर. हा आता माझा नवीन फ्रेंड. तिकडं कोण होता असा फ्रेंड? तिकडं कोणच नव्हतं पोरं माझ्या जोडीला, एक पण नव्हते मला. हा आमच्या गप्पा असायच्या त्या, आमची वहिनी वगैरे अशा काही बायाच होत्या, त्यांना चिडवणं हे ते. नाहीतर मग हे सासरे वगैरे तेच बोलायचो आम्ही. माझ्या जवळच पाठवा लास्टपर्यंत. बरं. तुझे पप्पा कुठे? पप्पा सॉरी हा, मला माहीत नव्हतं. म्हणजे हे कसा सासरवाडीकडल्या गावाचं आहे ना. आता बघा, पहिलं लय मज्जा झाली यांची. पहिलं आम्ही त्यांना घ्यायला असं जायचो आणि परत घेऊन जायचो, सोडत यायचो. आता ते आम्हाला घेऊन आमच्याच गावाजवळ तोडा येतात, आम्हाला सोडून मग ते जाणार. कांदा मस्त आल्यात ना, हिरवगार पालाय कांद्याचा वरती. तरी सोड इथंच बसा पोरे बाया, तिकडं नको येऊस हा. कांदा एकदम टवटवीत, एकदम हिरवागार मस्तपैकी आलाय. आणि तुम्ही म्हणत होते ना की कामधंदे सोडून कशाला फिरतोय. कामधंदे नव्हतेच. तिनं काल खुरपाय गेली ती, मग हा झाली. इकडं कसं दोघं आलो की जरा पैसा येईल, असं आपल्याला लागणार आहे ना पैसे. ते तुम्हाला पण प्रॉब्लेम माहिती आहे आपला. दवाखाना या त्यामुळं कर्ज होऊन बसतो ना, नाहीतर मग होत नसतं. सगळं व्यवस्थित चाललं असतं. पर त्रिशा खाली बस, तुरीच्या शेंगा खा. तुरीचं झाड होतं उसामध्ये, तो तोडून आणला मी आणि दिलं तिला खायला. शेंगा तोडून खात्याच्यावरच्या. हे काय इथं बघा कांदा कसा आलाय. आणि परत त्या बटाट्याच्या शेतीत मी व्हिडिओ बनवलेला, त्या व्हिडिओला माझ्या खूप चांगला असा रिस्पॉन्स आला. त्या व्हिडिओला माझ्या खूप 30-40 हजार लोकांनी तो व्हिडिओ पण बघितला. चांगलं वाटलं. त्यावरती कमेंट एवढ्या मस्त आल्या, खूप आनंद झाला. तो व्हिडिओ बघणारे आता हे व्हिडिओ बघणार, त्यामुळं त्यांना माझं मत समजना की ताई दादा ते काही शेत आपलं नव्हतं, आपण तिथं कामाला गेलेलो, तिथं व्हिडिओ बनवला होता. आयो खुट्यावरच पाय पडला. चप्पल काढून आणतो ना. नको येऊ त्रिशा, तिथंच थांब, नको येऊ. पूजा तिला आण ग बांधावर बसून. पूजा पूजा जाऊ. हा थोडी पूजा जाकी आण, तिला बांधावर आणून बसव ग. तिथं पलीकडं मामांच्या तिकडं खुटं लय मोठे आहेत. हो असं इकडं तिकडं पडलाय ना, काय का असं ना, पण तिकडं लांब जाण्यापेक्षा हे लय भारी आहे. आताशी पोचला असतो आम्ही तिथं, तेव्हा लय बेकार होतं ते जीवन आमचं. आता कुठं तर सुधारलंय असं वाटतंय. एक भाकर मला आता जास्त जाईल, खरंच वाटतंय. त्रिशाला उचलून आणलं तिच्या आजीने, त्यांनीच बनवलंय ही गॅंग. म्हणजे आपल्या गावाजवळच कमीच माणसं आहे आम्ही, उद्यापासून वाढू अजून असं म्हणतात. ही गँग आजच तयार झाली. बघा एवढं तोडलंय आम्ही. 11 वाजल्यात आता, तिथं जायलाच 11 वाजत होते आम्हाला. आत्ताच्या आत्ता एवढं तोडलंय आम्ही. आता किती तोडू अजून दिवसभर. तुमची वहिनी कशी ऊस तोडती बघा इकडे. हा
कोणाला ग? हा दाखवू स्टेटस ठेवू की व्हॉट्सअपला आपण दोघांनी फोटो काढू मस्तपैकी. मामांचा आणि माझा फोटो काढ पूजा असा ऊस तोडताना स्टेटस ठेवतो. असं त्या लोकांनी असं बघून जळायला पाहिजे, त्यांची आग उठली पाहिजे अशी. स्टेटस पाहून खल्लास झाले पाहिजे. मॅटर काय झाला, आम्ही म्हणत होतो तेवढ्या लांब जायचं नाही, पण ते जे काही मेन आतले होते ना, म्हणजे ज्यांनी मुकादमपणा घेतला होता ते म्हणायचे की जाऊ, कारण त्यांनी घेतले होते लय मोठे पैसे, त्यामुळं जाऊ. आम्हीच राहिलो फक्त 7-8 जण, 8 जण राहिलो, बाकीचे जात्यात. जाऊ तिकडं, आपल्याला त्यांच्याशी घेणं देणं, कुठं तर कामच करायचं, ते लय लांब होतं. आता कुठं तर सुखात पडलं असं वाटतंय. आणि हे पण काय होतंय ना काय पुढं, याचं भविष्य तर कोणी बघितलंय. पण सध्या तरी जवळ काम भेटलंय आपल्याला, त्यामुळं आनंद होतोय. अर्ध्या तासात घरी जातो आम्ही इथल्या इथं. तो पोरगा पण लय फास्ट ऊस तोडतो. दाखवर तोडून जरा मर रप 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 रप. मी आत्ता व्हिडिओ स्टॉप केला ना, अजून रपा असतंय माझ्याकडे, काम हलकं नसतं. एकदा अंग हलवला की याची माझी आता मैत्री व्हायला लागली. त्याला म्हणलं माझ्या जवळच पाठी ठेव पकडत जा. हां हे का असं वाड्यावर टाकलं ना तर तुझ्या आईला मुळी बांधायला सोपं जातंय, म्हणून तुला म्हणलेलं असं वाड्यावर टाकायचं म्हणून. अरे चौकटीचं बस की त्रिशाजवळ जाऊन, चौकटीस कशी सावलीत खेळते, जा तिच्यासोबत खेळ, तिला मैत्रीण बनव. पण ती बघती तिथूनच आणि उठणार, लय रडती ती पोरगी. तिची चुलती आहे, ती त्याला सोडतच नाही. तिच्या आईजवळ नाही राहत घरी, पण चुलतीजवळ येते. ते ओळखीचेच आहेत माझ्या पहिल्यापासून. आता असा तोडतो पूजाच्या पुढं पात नेतो लांब तिकडं आणि बसतो तिथं जाऊन खोपच्यात. ऊस लय निब्बर आहे हा. तिकडं आम्ही तोडत होतो, तो सॉफ्ट होता, मऊ खाण्यासाठी फक्त. पण कामाला काय हाजरीच पडली नाही तिथं. खाल्लेली भाकरीची पण भरती नाही झाली. पूजा पूजे खांडून तोडकी ग माझ्या साईडची, अशी ऊस परत ढकलते काय. हां असं तोडायचं. चला भेटू मग परत दुसऱ्या एका व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा. आलं मस्तपैकी आराम करून आलोय, मुंबई फिरून आलोय. आता काय नाही, आता सुट्टीच नाही. रपा घ्या कोईतून तोडावं. चला बाय बाय.